बातमी आहे संजय राऊत यांच्या सांगली दौऱ्याची। पुढचे 3 दिवस संजय राऊत सांगलीच्या दौऱ्यावरती असतील। सांगलीतल्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा संजय राऊत घेणार आहेत आणि यावेळेला महाविकास आघाडीतल्या विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा संजय राऊत भेट घेतील। तर चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराला सुद्धा संजय राऊत हजर असतील। खरं म्हणजे सांगलीच्या जागेवरनं शिवसेना काँग्रेसमध्ये आधीच वादाची ठिणगी पडली आहे आणि आजही सांगली दौऱ्यावर जाण्यापूर्वी संजय राऊतांनी पुन्हा एकदा या जागेवरती आपला दावा ठामपणे मांडलाय। आता राऊतांच्या दौऱ्यामधनं तिढा सुटतो का तो आणखी गुंतत जातो हे पाहावं लागेल। सांगलीच्या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही काँग्रेसशी काही पर्यायांसंदर्भात चर्चा केली आहे। माननीय उद्धवजी असतील, शरद पवार असतील, या सगळ्या नेत्यासंदर्भात एक सकारात्मक असं धोरण भूमिका घेतलेली आहे। पण लोकसभा निवडणूक जी आहे सांगलीत शिवसेनाच लढणार। पण काँग्रेस पॉझिटिव्ह आहे, जे पर्याय दिले जातात पाहू ना। आता पॉझिटिव्ह असायला पाहिजे। प्रधानमंत्री कोणाला करायचं आहे? आमची प्रत्येक जागा ही पर्यायानं शेवटी पुढं काँग्रेसच्या नेतृत्वालाच पाठिंबा देण्यासाठी उभी राहील ना। आपले प्रतिनिधी वेदांत नेब माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। वेदांत, महाविकास आघाडीमध्ये म्हणजे खास करून काँग्रेसची खूप नाराजी आहे सांगलीतल्या जागेवरनं। त्या दृष्टीने विचार करता संजय राऊतांचा दौरा कसा महत्त्वाचा मानला जातोय? ज्ञानदा, अलीकडच्या दिवसांमध्ये ज्या महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या त्यामध्ये महत्त्वाचा जी चर्चा होती ती या सांगलीच्या जागेवर ज्या प्रकारे उमेदवार आधीच जाहीर करण्यात आलेला आहे शिवसेना ठाकरे गटाकडून आणि चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आणि त्यानंतर आता संजय राऊत 3 दिवसाचा दौरा करणार आहेत। एक मोठं आव्हान शिवसेना ठाकरे गटासमोर आहे ते म्हणजे काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जे स्थानिक नेते आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा आणि त्यामुळेच या दौऱ्याकडे एक प्रकारे महत्त्व आहे। कारण संजय राऊत जेव्हा या दौरा करणार आहेत तेव्हा ते महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांशी, मग ते काँग्रेसचे कार्यकर्ते असतील त्यांच्याशी सुद्धा चर्चा करतील, त्यांचं म्हणणं सुद्धा समजून घेणार आहेत। आता त्या ठिकाणचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील त्यासोबतच स्थानिक नेते विश्वजित कदम यांची भेट घेणार का त्याबद्दल अजूनही माहिती मिळाली नाही। कारण विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे दोघेही मुंबईमध्ये आहेत। मात्र इतर काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, त्यांचं म्हणणं समजून घेणार आहेत आणि नाराजी दूर करून एकत्रितरित्या महाविकास आघाडीच्या प्रचाराला सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी लागावं अशा प्रकारच्या सूचना किंवा अशा प्रकारचं म्हणणं संजय राऊत या सगळ्या दौऱ्यामध्ये मांडू शकतात। आता आपण त्यांना हेही विचारलं की जर अजूनही काँग्रेसचा दावा त्या जागेवर कायम असेल तर नेमकं काय, तर त्यांनी आज संजय राऊतांनी असं सांगितले की काही पर्याय आम्ही सुचवलेले आहेत। म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीची बैठक 2 दिवसापूर्वी झाली त्यामध्ये काही पर्यायांचा विचार करण्यात आला। विशाल पाटील यांची नाराजी कशा प्रकारे दूर करता येईल त्या दृष्टिकोनातून हे पर्याय आहेत। मात्र त्याला अजूनही काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही आहे आणि जर तशा प्रकारचं ग्रीन सिग्नल मिळालं तर कदाचित हा तिढा जो आहे, म्हणजे जो काँग्रेसची नाराजी आहे ती कदाचित दूर होऊ शकते। विशाल पाटील संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय महाविकास आघाडी घेईल किंवा त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काही गोष्टी या महाविकास आघाडीकडून केल्या जातील। मात्र त्या संदर्भात अधिकृतरित्या अद्यापही कोणीही प्रतिक्रिया दिली नाही। मात्र नक्कीच पर्यायांचा विचार होतोय आणि जर या पर्यायांचा विचार सकारात्मकरित्या झाला तर महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते, म्हणजे खास करून काँग्रेसचे कार्यकर्ते नाराजी दूर करून चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराला लागतात का हे पाहावं लागेल। मात्र एक मोठं आव्हान या सगळ्या प्रचारादरम्यान ठाकरे गटाच्या नेत्यांकडे आणि खास करून आता जेव्हा संजय राऊत हा दौरा करतात त्यांच्या समोर असणार आहे। ज्ञानदा, बरोबर। आणि पश्चिम महाराष्ट्रातली ही एक अत्यंत मोठी प्रेस्टिजियस अशी जागा आहे सांगलीची जागा। काँग्रेसचं आतापर्यंत वर्चस्व राहिलेलं होतं, पण आता शिवसेनेनं उमेदवार दिल्यामुळे ती नाराजी आपल्याला पाहायला मिळते। कसा तोडगा 3 दिवसात निघतो हे पाहणंही इंटरेस्टिंग असेल। धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।